श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वजण या महिन्यात तुमच्या घराच्या मंदिरात नियमितपणे तुळशीचा दिवा लावण्याचा प्रयत्न करत असाल. ही नशिबाची बाब आहे. पण काही खजुरे आहेत का ज्यावर तुळशीचे कोरडे लाकूड दिवा म्हणून वापरू नये? चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तुम्ही मला अनेक सुंदर स्वरूपात विचारले आहे, यामागील सत्य काय आहे? काही खजुरे आहेत का ज्यावर तुळशीचे लाकूड दीपछाया म्हणून वापरू नये? यालाच दोष देता येईल का? या छोट्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला स्पष्ट शास्त्रवचने देऊया. रिकाम्या चर्चा सुरू होत आहेत असे नाही. ते एकदा ऐका, तुम्हाला सर्वोत्तम माहिती मिळेल. आपल्या शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे तुळशीच्या लाकडाचा दिवा हा नशीब बदलण्यासाठी असतो. तुळशीच्या लाकडाचा केवळ एक दिवा 1000 दिव्यांच्या बरोबरीचे फळ देतो. तुळशीचे कोरडे लाकूड प्रत्येक स्वरूपात काम करते आणि नेहमीच आनंद देते. महाप्रसाद, जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी आदी, रोग, हर, नित्यम, तुळशी, त्वम, नमोस्तुत म्हणजे हे देवी, तू महान प्रसादाला जन्म देणार आहेस, असे शास्त्रात म्हटले आहे. ते मुक्ती देत आहेत. सर्व प्रकारचे भाग्य आणि समृद्धी वाढवणार आहेत. सर्व शारीरिक आणि मानसिक वेदना आणि कष्ट दूर होतील. ओ तुळशी माता, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा नमन करतो. म्हणजेच तुळशी मातेला अर्पण केलेला दिवा, पाण्याचे दान, तुळशीची स्तुती नशीब वाढवते. त्याचवेळी हे शारीरिक, मानसिक आणि भावनिक वेदना दूर करते. अशा परिस्थितीत तुळशीचे लाकूड असो, तुळशीचा दिवा असो, तुळशीचे पाणी दान असो, तुळशीची माती असो, तुळशीची माळ असो, तुळशीचे हिरवे चंदन असो, प्रत्येक रूपात प्रसाद देवाला आनंद देतो आणि आपल्याला एक महान भावना देखील मिळते. आपल्यापैकी जे श्रीनारायण आणि महादेवाचे भक्त आहेत त्यांच्यासाठी हा आनंद अद्भुत आहे. अशा परिस्थितीतही तुम्ही तुळशी दीपदान, जलदान, तुळशीचे लाकूड दीपदान नियमितपणे करण्याचा प्रयत्न करत असाल. या महिन्यात माझ्यासारखे नियमितपणे घरी तुळशीचे लाकूड दीपदान कोण करत आहे? टिपण्यांमध्ये तुम्ही प्रभूजींचे नाव सुमिरन म्हणून नक्की सांगाल. पण कोणत्या तारखेला तुळशी म्हणजेच दीपदान करू नये? तुळशीचे लाकूड तोडून. एक गोष्ट ऐका, आपल्या धर्मग्रंथांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की तुळशी माता म्हणजे निर्जल आणि निरहर, जी श्रीनारायणाच्या आनंदासाठी उपवास करते. आता ती तारीख काय आहे? हा एकादशीचा दिवस आहे. तुळशीला रविवारीही पाणी देऊ नये असेही शास्त्रात लिहिले आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये दिवा लावला पाहिजे. रविवारी तुळशीच्या मुळाशी दीपदान करायलाच हवे. दिवा लावायला विसरू नका. तुळशीच्या मुळाशी केवळ एकादशी आणि रविवारी पाणी देऊ नये. परंतु तुळशीचे लाकूड मंगळवारी दिवा म्हणून वापरू नये असे कोणत्याही शास्त्रात लिहिलेले नाही आणि तुळशीचे पाणी मंगळवारी देऊ नये असेही कोणत्याही शास्त्रात लिहिलेले नाही. मंगळवारी स्पर्श केला जाऊ शकतो. तुम्ही तुळशीच्या मुळाशी दिवा लावू शकता आणि सर्वोत्तम स्वरूपात तुळशीला पाणी देखील देऊ शकता. कारण मंगळवारी काही स्वरूपात तुम्ही कल्पना करू शकता की पाणी देण्यास कोणत्या प्रकारचे मनाई केली जाईल. मंगळवारीही तुळशीला पाणी देऊ नये अशा अफवा पसरवल्या जातात. यात काही तथ्य नाही. तुळशी जे आमचे बाळाजी महाराज म्हणजेच हनुमानजी महाराज देखील त्यांना प्रिय आहे. त्यामुळे तुळशीला मंगळवारी पाण्याने निश्चितपणे सिंचन केले जाते आणि दररोज दीपदान केले जाते. मग तो रविवार असो, एकादशी असो, मंगळवार असो. तुळशीतील दीपदान कोणत्याही दिवशी सोडले जात नाही. तुळशीला स्पर्श केल्याने कोणतीही हानी होत नाही. फक्त रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये पाणी देऊ नये आणि संध्याकाळी प्रदोष काळात 5 वाजता तुळशीमध्ये पाणी ओतले जाऊ नये. रविवारी तुळशीची पाने तोडू नका. ज्या दिवशी तुम्ही उपवास करत आहात त्या दिवशी उपवास सोडू नका. तुळशीची पाने संध्याकाळी तोडता कामा नये. अमावस्येला, अष्टमीला आणि
ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म तुमच्या घरी होतात त्या दिवशी पडलेली तुळशी वापरली पाहिजे. त्या दिवशी पडलेली तुळशी वापरली पाहिजे. याचे वर्णन वैदिक धर्मग्रंथांमध्ये केले आहे. आणि जेव्हा सूतक चालू असते, विशेषतः जेव्हा ग्रहण असते, तेव्हा तुळशीचे पान तोडू नये. तुळशीची पाने तोडून आधी ठेवली पाहिजे. तुळशी कधीही शिळी नसते. बऱ्याच वेळा तुळशीचा वापर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केला जाऊ शकतो. असे म्हटले जाते की जर तुळशीची काष्ट मेलेल्या व्यक्तीच्या अर्थाने ठेवली गेली, जेव्हा मृत्यूच्या वेळी अंत्यसंस्कार केले जातात, तुळशीच्या काही काठ्या ठेवल्या जातात, तर थेट वैकुंठ प्राप्त होते, विष्णुलोक प्राप्त होते. अशा परिस्थितीत तुळशीचे इतके महत्त्व आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. जेव्हा तुळशीचे कोरडे लाकूड पूर्णपणे सुकते तेव्हा त्याचा वापर दिव्याच्या रूपात केला जातो. कोरड्या तुळशीची माळ स्वरूपात तयार केली जाते आणि आपण ती गळ्यातही घालतो. रुद्राक्षासह आपल्याकडे असलेली तुळशी आणि बेलची माळ आपल्या जीवनाला आशीर्वाद देण्यासाठी आहे. अशा परिस्थितीत तुळशी दीपदान घरीच केले गेले. तुळशीचे लाकूड दळून बनवलेले हरिचंदन हे भगवंताच्या आनंदासाठी शास्त्रांमध्ये अद्भुतपणे म्हटले गेले आहे. आणि या महिन्यात, पुरुषोत्तम महिन्यात, त्याचे वैभव सांगणे कठीण आहे. जर तुम्ही अद्याप तुमच्या घरी नियमितपणे तुळशीचे लाकूड दीपदान केले नसेल, तर पुरुषोत्तम महिन्याचा शेवटचा दिवस काहीही असो, आता फारसे काही नाही. तुळशीची फोडणी करू नये. एकादशी आणि रविवारी तुळशीला पाणी देऊ नये. पण त्याचं स्वतःच्या बारकावे आहेत. पहा, त्यांचे मत देखील बरोबर असू शकते की रविवारी, एकादशी, मंगळवारी तुळशीचे कोरडे लाकूड घरात जाळू नका. मात्र तुळशीचे लाकूड कोरड्या कचऱ्याच्या अवस्थेत आहे. त्यांना जाळण्यात काहीही गैर नाही. जसे लाकूड जाळल्याने काही नुकसान होत नाही आणि रोज जाळणेही जाऊ शकत नाही, तसे तुळशीचे दान देखील दररोज केले जाऊ शकते. कोणतीही अडचण नाही. तुम्ही अधिक स्वतंत्र आहात. जर तुमच्या मनात नसेल तर तुळशीतील कोरडे लाकूडही तुम्हाला जीवन म्हणून दिसेल, तर तुम्ही रविवार, एकादशी, मंगळवारी नक्कीच जाळू नये. ती तुमची इच्छा आहे. पण मला असे वाटते की तुळशीच्या लाकडाच्या दीपस्तंभाबद्दल बोलायचे झाले तर मी 4-5 दिवसांपासून त्याचाच विचार करत होतो. मला कळले आहे की माहितीच्या आधारे तुळशीचे वाळलेले लाकूड कोरड्या अवस्थेत, कचरा अवस्थेत आहे. आता यापैकी कोणत्याही स्वरूपात आणि कोणत्याही प्रकारे तुळशीचे लाकूड देवाच्या वापरात येत आहे. त्यामुळे दोष देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केवळ तुळशी मातेलाच वाटते की तिचा उपयोग श्रीनारायणसाठी केला जावा, तर दोष देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निश्चितच एकादशी, रविवार आणि मंगळवारी तुळशीचे कोरडे लाकूड, जे आता पूर्णपणे वाया गेले आहे, ते स्वतःच उत्कृष्ट आहे आणि श्रीनारायण यांना समर्पित आहे. दिवे दान करण्यात काहीही गैर नाही. त्याहीपेक्षा तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याच्या अधीन आहात. तुमची बुद्धी, सामर्थ्य, विवेक आणि इतर गुरूंचा सल्ला घ्या आणि त्यांना विचारा की आपण रविवारी, मंगळवारी तुळशीच्या झाडाचा वापर करून एकादशी घेऊ शकतो का? माझ्या मते तुम्ही नक्कीच करू शकता. कोणतीही अडचण नाही. रविवारी, एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी देऊ नका. दररोज 1 दिवा लावा. तुळशीमध्ये संपूर्ण 12 महिने दिवा लावा. सकाळी आणि संध्याकाळी लागू करा. तुमच्या मुलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात हे करण्यास सांगा. तुमच्या मुलांना तुमच्या पतीसोबत असे करायला सांगा. पण तुळशीच्या लाकडाची दिवाण तुम्ही मुक्त आहात. तुमच्या मनाची इच्छा आहे की कोणतीही समस्या उद्भवू नये. मी रोज जळते. एकादशी, रविवार, मंगळवारी मी ते करू शकणार नाही, कारण मला असे वाटते की मी या तारखांवर निघावे. तर तुम्ही जाऊ शकता. पण जितके माझ्या आईला माहीत आहे तितके माझ्या शास्त्रातून सिद्ध होते. जितके मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आहे तितके मी गुरूंचे ऐकले आहे. तितकाच तुळशीचा दिवा रोज घरात जरूर पेटवावा. ते कोणालाच दिसत नाही. कोणीही काहीही म्हणू शकतो,
तुमचे ज्ञान आपोआप वापरा की कचरा आहे आणि ते श्रीनारायण आणि तुळशी मातेच्या आनंदासाठी आहे की ती श्रीनारायणसाठी वापरली जावी. तर रविवार, एकादशी आणि मंगळवारी तुम्ही ते नक्कीच करू शकता. कोरड्या लाकडाचा उपयोग काय? कल्पना करा, जेव्हा आपण मासिक पाळीच्या वेळी गळ्यात तुळशीची माळ घालू शकतो, तेव्हा निश्चितपणे तुळशीचे कोरडे लाकूड रविवार, एकादशी असते, जे प्रत्येक स्वरूपात सुखद असते, जे चुकीचे नाही. होय, तुळशीची हिरवी पाने किंवा हिरवे लाकूड त्यात दोष आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. स्कंद पुराणात असे वर्णन आहे की ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते त्या घराजवळ यमदूतही येण्यास घाबरतात. गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की मृत्यूच्या वेळी तुळशीपत्र किंवा तुळशी काष्टाचा स्पर्श झाल्यावर जीवाला उत्तम गती प्राप्त होते. यामुळे अनेक वैष्णव परंपरांमध्ये तुळशी माळ धारण करण्याची प्रथा आहे. आता दीपदानाच्या फळांविषयी बोलूया. तुळशीसमोर लावलेला एक छोटासा दिवा भक्ताच्या जीवनात आशेचा प्रकाश निर्माण करतो असे मानले जाते. दीप म्हणजे अंधकाराचा नाश करणारा प्रकाश. जसे अंधार दूर करण्यासाठी प्रकाश आवश्यक असतो, तसे जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी श्रद्धा आणि भक्ती आवश्यक असते. तुळशीपुढे लावलेला दिवा भक्ताला सत्कर्म, सद्बुद्धी आणि मानसिक शांततेची प्रेरणा देतो. काही घरांमध्ये कार्तिक महिन्यात तुळशीसमोर विशेष दीपदान केले जाते. कार्तिक महिन्याला भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या काळात तुळशीसमोर दररोज दिवा लावल्यास विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. कार्तिक महिन्यातील तुळशी विवाह हा देखील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. या दिवशी तुळशी आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह लावला जातो. हा विवाह शुभ, मंगल आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. तुळशीची पाने तोडण्याबाबतही काही नियम सांगितले आहेत. संध्याकाळी तुळशीची पाने तोडू नयेत, ग्रहण काळात तोडू नयेत, श्राद्ध कर्माच्या दिवशी तोडू नयेत आणि काही परंपरांनुसार रविवार व एकादशीला देखील तोडू नयेत. मात्र आधीच तोडून ठेवलेली पाने पूजा किंवा प्रसादासाठी वापरता येतात असे अनेक ठिकाणी मानले जाते. तुळशी मातेच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना. जर श्रद्धा, भक्ती आणि पवित्र मनाने पूजा केली तर भगवान त्या भक्ताच्या भावनेचा स्वीकार करतात. तुळशीचे कोरडे लाकूड असो, तुळशीची माळ असो, तुळशी पत्र असो किंवा तुळशीसमोर लावलेला साधा दिवा असो, यामागे भक्ती आणि समर्पणाची भावना असेल तर त्याचे आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढते. मित्रांनो, तुळशी ही आपल्या संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. तिचे संवर्धन करणे, तिची पूजा करणे आणि तिच्या महिम्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर त्याची प्रेमाने सेवा करा, दररोज नमस्कार करा आणि शक्य असल्यास सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते आणि मनालाही समाधान मिळते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.